नमस्कार प्रेक्षकांनो, चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. आजचा भाग सुरू होण्याआधी आलेल्या प्रोमोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं होतं की रम्या आणि वसू काव्याच्या बोक्यावर प्रचंड संतापलेले असतात आणि त्या रागातून त्या बोक्याची अक्षरशः नासधूस करतात. यामुळे काव्या पूर्णपणे भडकणार आहे हे संकेत आधीच मिळालेले असतात. आजच्या भागात नंदिनी देशमुखांच्या घरून परत आलेली असते. ती जीवासाठी कुर्ता घेऊन आलेली असते आणि त्याला शोधत खाली फिरत असते. गुड्डूही आजूबाजूला नसतो, त्यामुळे जीवा कुठे गेला असेल याचा तिचा अंदाजच येत नाही तिला. तेवढ्यात वरून जीवाचा गाण्याचा आवाज येतो आणि नंदिनी वर पाहून त्याला खाली यायला सांगते. जीवाची नेहमीची मस्ती सुरू असते. दोघांमध्ये इतकी हलकी फुलकी नोकझोक होते, टोमणे मारले जातात, पण त्या सगळ्यामागे एक आपुलकी लपलेली असते. आई बाबा घरी नसल्यामुळे वातावरण थोडं मोकळं असतं. नंदिनी जीवाला सांगते की तिने त्याच्यासाठी संक्रांतीचं गिफ्ट आणलं आहे. हे ऐकून जीवा लगेच उत्सुक होतो आणि जिन्याने धावत खाली येतो. नंदिनी त्याला सावकाश यायला सांगते, पण जीवा ऐकत नाही. नंदिनी त्याच्या हातात कुर्ता देते. कुर्ता पाहून जीवा आनंदी होतो, पण तो कुर्ता आईकडून दिलेला आहे असं समजल्यावर तो क्षणात भावुक होतो. मस्ती करणारा जीवा एका क्षणात गहिवरतो. आईची आठवण, आईची ओढ आणि घरातली काळजी सगळं त्याच्या चेहऱ्यावर दिसून येतं. नंदिनी त्याच्या बाजूला बसते, त्याला सावरते. दोघांमध्ये शांततेचा क्षण नसतो. नंदिनी त्याला सांगते की घरी सगळेजण त्याची आठवण काढतायत. हे ऐकून जीवा थोडा अजून भावुक होतो. मात्र नंदिनी आणि जीवामधील दुरावा अजून पूर्णपणे मिटलेला नसतो. जीवा कुर्ता ट्राय करण्यासाठी निघून जातो आणि नंदिनी शांतपणे साडी अंगावर घेऊन पाहते. तिला साडी खूप आवडते आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येतं. दुसरीकडे घराबाहेर पतंग उडवण्याची धमाल सुरू असते. युग पतंग उडवत असतो, पण त्याला फारसं जमत नसतं. पार्थ त्याला समजावतो. रम्या आणि काव्य यांच्यात आधीपासूनच स्पर्धा सुरू असते. काव्य आत्मविश्वासात असते, मानिनी तिच्या बाजूने उभी असते आणि सगळं वातावरण हलकं फुलकं झालेलं असतं. पार्थ आणि काव्या यांच्यात नजरांची देवाणघेवाण होते. गमतीशीर संवाद सुरू होतो. रम्याला हे सगळं अजिबात आवडत नाही. तिचा राग हळूहळू वाढत जातो. दरम्यान जीवा कुर्ता घालून खाली येतो. तेवढ्यात नंदिनी साडी आणि दागिन्यांमध्ये सजून येते. दोघं एकमेकांकडे पाहून थोड्या वेळ स्तब्ध होतात. जीवा नंदिनीकडे पाहून शिट्टी वाजवतो. हीच ती शिट्टी कधी काळी नंदिनीने त्याला शिकवलेली असते. त्यामुळे नंदिनीला जुन्या आठवणी आठवतात. दोघांमध्ये एक वेगळाच भावनिक क्षण निर्माण होतो. नंदिनी लगेच स्वतःला सावरते आणि किचनमध्ये तिळाचे लाडू बनवायला जाते. जेव्हा तिच्या मागे येतो आणि मदत करण्याचा हट्ट धरतो. नंदिनी सांगते की तिचे दरवर्षी लाडू फसतात. जेव्हा हसत तिला छेडतो आणि स्वतः लाडू कसे बनवायचे ते शिकवतो. दोघं एकत्र काम करत असतात. हातात हात, जवळीक, नजरेत नजरा, सगळं खूपच रोमॅन्टिक दाखवण्यात आलं आहे. राग अजून असला तरी प्रेम पुन्हा हळूहळू जागं होताना दिसते. तिळाचे लाडू बनवताना सारण गरम असल्यामुळे नंदिनीच्या हाताला चटका बसतो. जीवा लगेच तिचा हात हातात घेतो, फुंकर मारतो. हा क्षण दोघांनाही हलवून टाकतो. संक्रांतीच्या निमित्ताने दोघे पुन्हा एकमेकांच्या जवळ येताना दिसतात. दुसऱ्या बाजूला पतंगबाजीचा खेळ टोकाला पोहोचतो. पार्थ आणि काव्याने पतंग एकमेकांना गुंतवतात. पतंगावर लिहिलेलं असतं आय लव्ह यू देशमुख पाहून रम्याला मोठा धक्का बसतो. काव्या प्रेम आणि खेळ यावर भाष्य करते. पार्थ मात्र काव्याकडे नुसताच पाहत राहतो. आणि मग येतो आजच्या भागाचा सगळ्यात धक्कादायक भाग. काव्या तिच्या बोक्यासोबत खेळत असते. रम्या आणि वसूला याचा प्रचंड राग येतो. वसू रम्याला चिडावते आणि रम्या बागेतून कात्री घेऊन येते. ती बोक्याला घेऊन जाते आणि त्याची नासधूस करते. थोड्या वेळाने काव्याला आपला बोका दिसत नाही. ती घरभर शोधते, घाबरते. तेवढ्यात वरून कापूस खाली पडतो. हे दृश्य पाहताच काव्याला मोठा धक्का बसतो. पार्थ आणि मानिनीही तिथे येतात. काव्या जोरात रम्याच्या नावाने ओरडते आणि इथेच आजचा भाग थांबतो. तर मंडळी, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन हा रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे मित्रांनो. धन्यवाद.